नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधव, मी अनिकेत सावंत. फूडी चॅलेंजर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपले जे स्पॉन्सर आहेत कॅलग्राफ आर्ट आणि जे सेकंड स्पॉन्सर आहेत ते ashu.com. तर तुम्हाला कॅलग्राफ मधून काही हवं असेल, कुठलेही किचन हवे असतील, असे बँड्स आहेत, किचन आहेत, भरपूर काय काय हे नाही भेटत. हे ashu.com वर तुम्हाला भेटेल. इकडे फुकट आहे. आम्हाला फक्त तुम्हाला फक्त डोमेन परचेस करून ते तुम्ही करू शकता. एवढे व्हिडिओ झाले. आणि मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुला सगळ्यात बेस्ट व्हिडिओ कुठला वाटला आपल्यामध्ये? सगळ्यात बेस्ट आपल्या दोघांमधला बोलतो की ऑल ओव्हर व्हिडिओ मधला मला 21 मोदक ऑसम वाटले. खूप टफ होतं अजूनपर्यंत. हा, आणि सेकंड म्हणजे 12 आमलेट, सॉरी ते होतं की आपली 12 अंडी, ती तर धमालच होती. ती म्हणजे काय वेगळीच होती. ऑन स्क्रीन वेगळी होती आणि ऑफ स्क्रीन काही वेगळीच होती ती. त्यापेक्षा मला 21 मोदक खूप आवडले, कारण का त्याने अक्षरशः मला त्याने डिफेंडिंग मारलेली माझी पूर्णपणे. पण तो 17 नंतर त्याचा थोडा ब्लॉकेज झाला आणि तो स्टॉप झाला आणि 3 वर काहीतरी 4 वर स्टॉप झालेला. 4 मोदक शेवटला ठेवलेले. त्यावेळेला मी जिंकलो. त्यावेळेला मला आवडलेली ती गोष्ट, खूप धमाल वाटलेली. तुझा कुठला आवडतीचा व्हिडिओ होता आपल्यामधला? माझा मी सांगू इच्छितो की आपला जो रिसेंट झालाय नूडल्स वाला, मला सगळ्यात बेस्ट तो वाटला. कारण त्यात जी धमाल होती, म्हणजे शिस्त सोडून आपण खात होतो. ओके, घरी जाऊन फटके पडले ते वेगळे आहेत की ही पद्धत आहे तुम्हाला आम्ही शिकवलेली. कधी ठीक आहे ना, कुछ करने के लिए कुछ खोना पडता है जसं काय. आणि लॉलीपॉपचा मला फक्त एक सीन आवडतो, ती बोन अशी पडलेली उडालेली. जरा ते घेतलंय चॅलेंज मध्ये 3-1 आणि डिफेंडिंग मध्ये 1-0. हा, हे टाकणार आहे. विचार मला. हट, मी कसं विचार, मला माहिती आहे आज काय. आज धमासट युद्ध होणार आहे. हो, आणि चॅलेंजला बसणार आहे मी. तसंच आज आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीन फूड, 2 फूडीज आणि एक चॅलेंजर. आजचा चॅलेंजर आहे रोहित जाधव. भाऊ असेल ना, तर त्याला सांग ना आजची चॅलेंज हरायला. हिम्मत असेल तर हरून दाखवायला. पनिशमेंट खूप. तुझ्यात हिम्मत असेल तर जिंकून दाखव ना. मी तर जिंकणारच आहे. कुठे लिहून देऊ तुम्हाला? कुठे लिहून देऊ? हरलास मग तुम्ही आलास. वेगळी पनिशमेंट डायरेक्टर सर आणि माझ्याकडे. तो व्हिडिओ आलेला माहिती आहे ना, एकाला झोपवलं, दोघांना फटके मारले. चॅलेंज तर तुला काय वाटतं, मी जिंकीन की तो जिंकेन? काय सांगू शकत नाही मला. तू आता मला हे बघायचं, तू जाधव घराला सपोर्ट देतोयस की मला सपोर्ट देतो तुझ्या सपोर्टरला? आज मला ते ऐकायचं. चांगलं होतं, पण मी आता स्वतः कन्फ्युज आहे, कारण मला त्याचं माहित नाही तो कसा खातोय ना. ह्याचं माहिती आहे उकड आहे, गिळतो लपेटतो. आता ह्याला ना दोघांच्या मध्ये तडबंदीवर उभा केलाय, जाधव वर्सेस सपोर्टर. बघायचं मला कोण नाही. आम्हाला उत्तर पाहिजे दोघांपैकी. मला अनिकेत वाटतं. थँक्यू. 1 2 3 गो या आणि खाऊन दाखवा. या लाईनला ज्याने चॅलेंज केलाय तो म्हणजे रोहित जाधव, आणि त्याने कमेंट केलेली 6 फ्रँकलिन, म्हणजे 3 त्याला खायचे आहेत आणि 3 आमच्या माणसाला खायचे आहेत. अनिकेतला. सुरू करूया आजच्या चॅलेंजला. आपला चॅलेंजर आलेला आहे रोहित जाधव. हाय गाईज, माझं नाव रोहित जाधव. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. बोल ना पुढचा. मी 10 वेळा फेल झालो म्हणून 10 वेळा बसलो. असं काहीच नाही आहे. माझी 12वी झालेली आहे. मी या हसवत्या फालतू हे काय फालतू. मी बोलतो बोलू द्या, तू कशाला हसवता मला? तू तुझ्या 12वी कन्फर्म आहेस का झाली ती? मी तुम्हाला उद्या रिझल्ट टाकून माझा. तू कमेंट मध्ये लिंक टाक तुझी. आम्ही लिंक टाकतो, लिंक अशी डायरेक्ट मोठी. आमचे व्हिडिओ बघतोस का रोज? हो, रोज बघतो. अगदी संडेला पडतात आमचे फक्त व्हिडिओ. हा, पण मी तुमच्या हायलाइट सारखं काय बघत असतो युट्यूबला. हायलाइट्स बघतो की फक्त फूड बघत असतो? ठुसायला भेटते म्हणून तर मला चॅलेंज करायचं वाटलं ना तुम्हाला. तुला
फ्रँकी आवडते की तू असं काय सगळं संपलं म्हणून फ्रँकी देऊया? खूप म्हणजे खूप फ्रँकी आवडते मला. मी दिवसाला 6 तरी खातोच. दिवसाला 6 नाही खायच्यात आपल्या एका वेळेला तर 3 खायच्यात. खाऊ शकतोस की नाही? हो आरामात. माझ्या आधी नाही, माझ्या आधी खायच्यात, माझ्या नंतर नाही. आधी खाऊन दाखवे ना मी. आणि नाही दाखवलीस तर काय माझी तर पनिशमेंट. मग तू असं काय करू शकतोस का की बाबा चल आज जर मी अनिकेतला हरवलंच? माझी पण पनिशमेंट आहे रेडी. काय पनिशमेंट आहे तुझी? कच्चा अंड्याचा तेल आतमधलं ऑइल असतं ना सांगायचं नसतं. बरं झालं सांगितलेली आपली पनिशमेंट मला कळलेली आहे. माझी पनिशमेंट तुला हरल्यावरच सांगितली. ओके ठीक आहे. म्हणजे आता मगाशी सचिनने मला एक प्रश्न विचारलेला की तुझा आवडता व्हिडिओ कुठला? आता तू किती व्हिडिओ बघितले आम्हाला पण समजून दे ना की आमची हा केवढा खरं बोलतो आणि खोटं बोलतो. तुला कुठला सगळ्यात जास्त व्हिडिओ आवडला? मला जास्त व्हिडिओ युट्यूबवरचे नाही आमचे बोलतो. तुमच्यामध्ये लवेश देसाई आणि तुमचे चॅलेंज झालेले बघा आवडले. आवडली मला जास्त. ती काय एवढी का आवडली त्याच्यामध्ये? काय होतं असं? एक्स फॅक्टर केवढा होता त्याच्यामध्ये? त्यातून मला म्हणजे कॉन्फिडन्स आला की मी पण म्हणजे चॅलेंज हे करू शकतो, डिफेंड करू शकतो आरामात. म्हणजे मला कॉन्फिडन्स आला की मी त्याच्याहून जास्त खाऊ शकतो असं. कारण की पहिला मी नॉर्मल 4 खायचो, 4 किंवा 5 असं. पण ती व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं एकदम भरून आलं. हा एकदम भरून. आणि त्यामुळे तू 6 खायला सुरुवात केली. हा तसं पण म्हणजे मला फ्रँकी एवढं आवडतं ना तर मी दिवसाला 3 तरी खातोच. म्हणजे 3 तरी खातोच? हो दिवसाला 3 तरी खातो तू? हो मला खूप खूप म्हणजे खूप आवडतं. रेडी आहेस चॅलेंजला? हो रेडी आहे मी. करूया सुरू? हो. तर लेट्स गो फॉर द चॅलेंज राईट नाव. यो इंग्लिश. आमचे फ्रँकी आलेले आहेत 1 2 3 1 2 3 असे 3 आलेले आहेत. शेजवान फ्रँकी आहेत. थोडे तिखट असतील असं वाटतंय मला. बघूया तुला काय वाटतं? तिखट आवडतं तुला? शेजवान आवडतं? येस खूप. तुला असं वाटतं ना तू ओव्हर ऍक्टिंग करतोय? मला असं वाटतं. ठीक आहे पब्लिक सांगेल तुला कमेंटमध्ये. हा ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या चॅलेंजला. वाकून बघ. 1 नंबर चालू झाल्यावर सुरू करायचं. चीटिंग नाही करायची. तू 1 नंबर चिडका मला माहिती आहे. 3 2 1 गो. खूप तिखट आहे. छोट्या फ्रँकी सगळ्यांना व्यवस्थित आहे. आता मेजर करून बनवायला चिडू नको. किट आहे एकदम चांगलं दिसतंय. बाकी आहे काय झालं ना? हे घे. Come on. लुझर म्हणून बोलतो जास्त पुढे पुढे करू नये. हे बघ फ्रँकीमध्ये थोडं मीठ कमी होतं. असं काही नाही. फ्रँकी 1 नंबर बनवलेली. फुल स्पायसी एकदम तडका.
प्लेट पण का नाही काम कर. तर बघा माझी डिश संपलेली टाकून माझा एकदम परफेक्ट फिनिश आहे. विचारा किती गावाकडून झाला रे. तर अशा प्रकारे आपलं चॅलेंज झालेलं आहे आणि मी डिश पूर्ण साफ केलेली आणि डिश पूर्ण नाही साफ केली आणि खूप तिखट आहे. इथे तुम्हाला फ्रँकी दिसतंय कुठे? आजचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. माहिती नाही काय वेळेस मला माझी फॅन फॉलोअर्स आता तुला बघ कसे बाहेर निघाले नाही मारतील की नाही तू जे हरवलं मला त्यामुळे कसं लागला सॉरी. माझं पनिशमेंट चॅलेंज आहे कच्चं अंड. ते तुला खायचं आहे. किती मिनिटं? 8 सेकंद. त्याच्यावरती नाही देऊ शकत. 8 अंड फुटलेलं मी जबाबदार धरणार नाही. अंड पियायची जबाबदारी मी 2 सेकंदामध्ये देतो पण बाकी वरती फोडायला किती वेळ लागेल ती मला गॅरंटी नाही. अरे फोडायला हवा 2 मिनिट 2 सेकंद पण लागत नाही. 8 सेकंद ठीक आहे. आपण 8 सेकंदाचा टायमर लागेल. सर 8 सेकंदावर वाढ बघते. बघूया. लेट्स गो टू द पनिशमेंट. आपलं अंड आलेलं आहे आणि हे ग्लास यांनी म्हणाल्याप्रमाणे 8 सेकंदात संपवायचं फोडून. मला आता वाटत नाही पॉसिबल आहे पण मी ट्राय करतो आणि जर नाही झालं समज 8 सेकंदात तर पिणार तरी कन्फर्म आहे. हे तर मला विचारायची गरज नाही पण चल 10 सेकंद. आता कसं इज्जतीवर आला तुम्ही. तर सुरू करूया. टायमर लावू शकतोस तू? टच करूया. हा टच कर मला. 1 2 3 बोलत अंड लागलंच नाही जिभेला म्हणून मी बोलत होतो. 2 सेकंद पण लागत नाही अंड पियायला. फोडायला किती वेळ लागला माहितीये का? 6 सेकंद लागले. तर माझी पनिशमेंट झालेली आहे. ओ थँक्स जाधव. जिंकल्याबद्दल काँग्रेस आणि हरल्याबद्दल मलाही काँग्रेस. तुझी पनिशमेंट तर मला खूप आवडली. काय इफेक्टच नाही करून घेत हा सगळ्यात मोठा गोष्ट. काहीच म्हणजे तुझी पनिशमेंट वाया गेली आहे वाया. तुला काय बोलायचं सचिन? परत येईल पण आज अनिकेत हारला म्हणजे मी पण शॉक होतो. पार्टी त्यावेळेच्या आम्ही फर्स्ट स्टार्टिंगला बघितली नाही पण जेव्हा जस्ट बघितला इकडे 1.5 होती आणि तिकडे 2 बाकी होती. तर आता एवढ्या एकदा असं जरा जिंकले तर काँग्रेस मला आणि दरवर्षी सालाप्रमाणे मी जसं देतो तसं अनिकेत त्याला हे गिफ्ट दे. पहिले गिफ्ट पबजीचं काय बॅन आहे. तर पबजी पॅन स्पॉन्सर्ड बाय कॅलिग्राफ आर्ट. नक्की जाऊन लिंक वर क्लिक करा आणि विकत घ्या. माझ्या बाकी तू आमच्या पब्लिकला काय सांगू शकतो की या खाऊन मजा येते किंवा काय कसं वाटलं म्हणजे असं वाटलं तुला फिरायला इकडे तिकडे. ऍक्च्युली एक जोक सांगतो याचा. हा निघाला घरातून इथे वाजता 3:30ला 3 वाजता. हा पोचला 4:30 वाजता. तो कुठे फिरत होता 15 मिनिटाचा. हा फिरत होता 1 तास स्कूटी घेऊन. तर तुला आमच्या ऑडियन्सला काय बोलायचं असेल तू बोलू शकतोस. पहिली गोष्ट मी थँक्स म्हणेन मला इथे बोलवलात. थँक्यू वेलकम. अँड एवढेच बोलेन की आणि एवढेच बोलेन की खाण्यावर या आणि खाऊन दाखवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, केलं शेअर करा, केलं सबस्क्राईब तर तुम्ही केलंच आहे आणि ती घंटा वाजवली असेल राईट. तर तुम्हाला मागचा व्हिडिओ जर आमचा बघायचा असेल तर या साईडला तुम्हाला लिंक दिलेली असेल आणि आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा लोगो इकडे कुठेतरी आहे. कुठे टाकशील? इथे टाकू आपण. इकडे टाकले. तर आणि माशू.com यांचा वेबसाईट आमच्या त्याच्यासाठी घरी जा. हा ऍक्च्युली ते बरोबर आहे. ते तुम्ही बघून घ्या. आणि तिकडे असे किचन हवे असतील तर कॅलिग्राफवर जा नक्की खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पेमेंटचे सगळे प्रोसिजर अवेलेबल आहेत पण COD मे बी अवेलेबल नाही. तर नक्की
गॅरंटेड आहे, असं काही नाही की सचिन सारखे फसवतात तिथे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर खादाडोनं या, खाऊन दाखवा आणि तुमच्या अशाच कमेंट येत राहू द्या. महाराजा. थँक्यू. टाटा.